गुड मॉर्निंग. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे रूपाज रेसिपी आणि ब्लॉग्स. ठीक आहे, चला आज मी काय रेसिपी बनवणार आहे तुम्हाला आता कळेलच. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जो आहे एक लाईक करून द्या प्लीज. चलो गाईज, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. तर आता हे जे शेंगदाणे आहेत ना, ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे आणि लक्ष ठेवायचं याच्याकडे की बाबा म्हणजे ह्याला काय हे होणार नाही, एकदम करपवायचे नाहीत आपल्याला. ह्याला व्यवस्थित छान गव्हाळ रंगावर भाजून घ्यायचे. तर या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे. आता ह्या गुळाला मी बारीक किसून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगते, मी दाखवते नेक्स्ट काय आहे स्टेप. चलो, आता हा जो आहे गूळ तो मी छान असा फोडून घेतलेला आहे. इकडे आपले शेंगदाणे भाजत आहेत, तर ह्याला व्यवस्थितच भाजायचं. थोडंसं आणखीन याला रंग येऊन द्यायचं आहे. ठीक आहे, तर आता हा गूळ मी फोडून घेतलेला आहे आणि ह्याचं माप कसं पावशरला पावशर मी केलेलं आहे. सपोज आपले शेंगदाणे पावशर आहेत तर मी पावशर गूळ घेतलेला आहे. ठीक आहे, एक टिप सांगू शकते, एक टिप सांगू इच्छिते मी की जर तुम्हाला वाटत असेल ना हे सारण असं खूप म्हणजे हे झालं आहे, भुरभुर झालं आहे, तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही कच्चं तूप ॲड केलं तरी चालतं. ठीक आहे, तुमच्या आवडीप्रमाणे. आणि हे थोडंसं ह्याची बँडिंग आणखीन यायला हवी म्हणून हे आपण तूप ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडं भुरभुर वाटते मला त्याच्यामुळं. ठीक आहे, तर ही एक टिप आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडू जुळत नाही आहेत किंवा ते म्हणजे असे एकदम सुटे सुटे होत आहेत, तर त्यात तूप ॲड करायचं आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण ह्याचे परत लाडू बांधणार आहोत. ठीक आहे, देखो ये हे हमारे 3 लड्डू. आणि आता मी तुम्हाला बांधायला बघू मला जमतंय का, मी दाखवते कसं बांधतात. मी तर असं जर ठेवलं तर होईल. कॅमेरा हे आपला मोबाईल आत्ता पडला असता, सो मला खूप इच्छा आहे तुम्हाला दाखवायची की लाडू कसे बांधतात, पण ते होत नाही ना. तर हे बघा, आता आपले हे लाडू असे छान मस्त असे तयार झालेले आहेत, शेंगदाण्याचे लाडू. तर ड्रायफ्रूट्सचे लाडूची पण लवकरच रेसिपी येईल. तर हे अशा प्रकारे ते लाडू आपले मला दाखवते. हे बघा. ठीक आहे, तुम्ही पण नक्की हे लाडू ट्राय करून बघा. जर रेसिपी येत नसेल तर नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलला अशा छान छान खूप छान छान रेसिपीज आहेत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा प्लीज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. ही पारंपरिक आपली पद्धत असते. तर तसं मी आता याला डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत आहे लाडू पूर्ण. तर खूप दिवस जातात हे. ॲज अ स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. तर पावशेरचे लाडू काही एवढे जास्त नाही झाले, पण मोठ्या साईज मोठ्या असल्यामुळे हे कमी वाटत असतील, पण त्याच्यामुळे इट्स ओके. आता हे आहेत आणखी इकडे. तर अशा प्रकारे मी आता स्टोअर करून घेतले. थोडंसं उरलं का त्यातलं सारण. सो झालं. आता हे लाडू अशा प्रकारे तयार आहेत. तर असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. चलो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.